नमस्कार, मी मेघा आणि मेघाच खमंग रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण गव्हाच्या पिठापासून चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत। पण त्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचंय, मेघाच खमंग रेसिपीजला जर तुम्ही आणखीन सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या। यापूर्वीच्या आपल्या मेघाच खमंग रेसिपीज या YouTube चॅनलवरती रव्याची चकली कशी करायची किंवा चकलीची भाजणी कशी करायची आणि भाजणीपासून बनवायची चकली कशी करायची या तिन्ही रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत। पटकन क्लिक करा आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे, तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन त्या रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। अगदी ठिसूळ आणि खुसखुशीत अशी ही गव्हाच्या पिठाची चकली बनते। नेहमी नेहमी एकच चव खाण्यापेक्षा या दिवाळीला आपण नवीन चवीची चकली आपण ट्राय करूयात। चला तर मग ही पहा, अगदी गोलगुरीत अशी या चकलीला सुरुवात करूयात। इथे मी 1 किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 ग्लास म्हणजे पाव किलो एवढी मी डाळ घेतलेली आहे मुगाची। आता जेवढं प्रमाण गव्हाचं असेल ना त्याच्या पाव प्रमाण हे आपल्याला डाळीचं ठेवायचं आहे। चला तर मग आता पुढच्या आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी ना मुगाची जी डाळ आहे तिला स्वच्छ पाण्याने धुवून घेते। हे पहा, स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे। यामध्ये पाणी घालते आणि हा कुकरचा डबा मी एका कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे। आता मी इथे कुकर घेतलेला आहे आणि यामध्ये बेसला पाणी घालून यावरती हा कुकरचा डबा ठेवून देते। तुम्ही पाहू शकता कुकरच्या आपल्याला ना डाळ छान शिजवून घ्यायची आहे। इथे जे हे 1 किलो मी पीठ घेतलं होतं ना, हे पीठ अशी कॉटनची एक पिशवी घेतलेली आहे मी। तुम्ही कॉटनचा कुठलाही रुमाल वगैरे वापरू शकता। आता हे पीठ ना या पिशवीमध्ये मी घालून घेते। हे पहा, असं तुम्ही रुमाल सुद्धा वापरू शकता आणि त्याची एक पोटली तयार करू शकता। माझ्याकडे कॉटनची बॅग होती म्हणून मी या बॅगमध्येच हे पीठ सगळं घालून घेते। हे पहा पूर्ण। आता या पिठाची ना आपल्याला छान अशी गच्च गाठ बांधायची आहे। हे पीठ या पोटलीमध्ये घालून हे पहा, हे बघा आता मी याची गाठ बांधते व्यवस्थित। आणि ही गाठ आपल्याला ही पोटली पिठाची आता कुकरच्या दुसऱ्या डब्यामध्ये ठेवून द्यायची आहे। हे पहा, एक कुकरचा डब्बा घेतलाय मी, या कुकरच्या डब्यामध्ये ही ठेवून द्यायची आहे आणि हा डब्बा आपल्याला डाळीच्या डब्याच्या वर ठेवून द्यायचा आहे कुकरमध्ये। हे पहा, खाली मी डाळीचा डब्बा ठेवलाय आणि वरती पिठाचा डब्बा ठेवलाय। आता आपल्याला व्यवस्थित ना याच्या आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। हे पहा, आता मी झाकण लावून याच्या 4 शिट्ट्या करून घेते, म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित वाफाळलं जाईल। हे पहा, वेगळी उकड काढायची गरज नाही पिठाला। आता मी कुकर थंड झालाय, 4 शिट्ट्या झाल्यात। हे पहा, आपलं पीठ व्यवस्थित असं छान वाफाळलं आहे। अगदी हलकं पीठ होतं, जसं की मैदा आपला असतो ना त्या मैद्यासारखं हे गव्हाचं पीठ होतं। आता ही पिठाची पोटली आपण काढून बाजूला ठेवूयात आणि डाळ घोटून घेऊयात। हे पहा, आता डाळीचा डब्बा मी काढून घेते आणि ही डाळ आपण व्यवस्थित असं घोटून घेऊयात। हे पहा, छान अशी डाळ शिजली आहे, त्यामुळे अगदी पटकन डाळ सगळी एकजीव होते। आता ही डाळ बघा घोटून झालेली आहे, यामध्ये कसलीच गुठळी वगैरे राहिलेली नाही किंवा डाळही राहिली नाही। तुम्ही पुरणपात्राच्या चाळणीतून सुद्धा ही गाळून घेऊ शकता, मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता, पण मी अशीच घोटून घेतलेली आहे। आता आपण ही पिठाची पोटली काढूयात आणि यामधलं पीठ पाहूयात। हे पहा, अगदी छान असं वाफाळलेलं पीठ आहे। हे वेगळी उकड काढायची गरज नाही या पिठाला। आता हे पीठ ना आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। हे पहा, हे पहा गरम गरम आहे त्यामुळे थोडासा चटका बसतोय। आता हे पीठ सगळं मी या भांड्यामध्ये काढून घेते। हे पीठ तुम्ही आपला खलबत्त्यावरचा जे बत्तू असतो ना त्या बत्तूने फोडून घेऊ शकता किंवा तुम्ही मिक्सरमध्ये पण काढू शकता। मी आता बत्तू घेते, हे पहा, आणि या बत्तूने मी याला अगोदर फोडून घेते। व्यवस्थित असं पीठ वाफाळले त्यामुळे चटकन फुटतं, अगदी एवढंही कडक होत नाही। हे पहा, आता हे सगळं पीठ ना मी व्यवस्थित असं बत्तूनेच बारीक करून घेते। तुम्ही हवं तर हे मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता। हे पहा, आता हे सगळं मिक्स झालेलं पीठ पहा अगदी छान असं बारीक झालेलं आहे। यामध्ये गाठी वगैरे राहिले असतील तर आपण चाळून घेऊयात आणि चाळणीच्या वर आलेलं तुम्ही त्यासुद्धा नंतर मग असंच बारीक करू शकता किंवा मिक्सरवरती फिरवू शकता, ॲज युअर चॉईस। आता हे सगळं मी मिश्रण चाळून घेते ह्याच भांड्यामध्ये। पहा, आपली जी मैदा चाळायची चाळणी असते ना त्या चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे यामध्ये काहीच बसत नाही गाठ वगैरे। हे पहा, व्यवस्थित असं याच पद्धतीने मी आता सगळं पीठ चाळून घेते। हे पहा, अगदी छान असं यामध्ये कसलीच हवा राहत नाही, अगदी हलकं पीठ होतं हे। आता हे सगळं चाळून घेतलेलं पीठ पहा तुम्ही खूप छान, यामध्ये एक सुद्धा गाठ राहिलेली नाही। आता यामध्ये ना आपल्याला जी डाळ होती गोठून घेतलेली, ही सगळी डाळ ना या पिठामध्ये टाकून हे पीठ पूर्ण एकजीव ना मिश्र करून घ्यायचं आहे। हे पहा,
यामध्ये कसलंच पाण्याचा आधी वापर करायचा नाही आपल्याला, ही एक खूप महत्त्वाची टीप आहे. डाळीचं प्रमाण ना योग्य असलं पाहिजे. डाळ जर जास्त झाली तर आपली चकली तेलामध्ये विरघळू शकते, त्यामुळे डाळीचं प्रमाण योग्य ठेवा. हे पहा, आता हे सगळं मी एकजीव करून घेतलेलं आहे अगदी. आता यामध्ये आपण सगळे जिन्नस घालून घेऊयात. हे पहा, डाळ अगदी पिठामध्ये छान अशी मिश्र झालेली आहे. हे पहा, आता यामध्ये ना हे पहा, मी एक मोठा चमचा मी इथं हळद घेतलेली आहे, कारण 1 किलोची क्वांटिटी आहे, त्यामुळे सगळे जिन्नस त्याच्यानुसार घालते. इथे मी 2 मोठे चमचे ओवा घेतलेला आहे, तो सुद्धा घालते. आणि इथे मी 4 मोठे चमचे भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतलेली आहे, ते सुद्धा घालून घेते. हे पहा, छान असं यामध्ये चव उतरते, त्यामुळे घालून घेतलेलं आहे. आता एक मोठी वाटी इथे मी ना पांढरे तीळ घेतलेले आहेत, ते सुद्धा घालून घेते. जवळजवळ सरासरी 6 चम्मच असतील. इथे मी एक मोठी वाटी लाल तिखट घेतलं आहे, हे पण 6 चम्मच लाल तिखट आहे. आणि चवीनुसार मीठ घालते. तुम्ही यामध्ये हवं तर धणे पावडरसुद्धा घालू शकता. आता मी यामध्ये धणे पावडर स्किप करून इथे मी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, ही सुद्धा घालते. कोथिंबीरीमुळे अप्रतिम चव येते. हे पहा, सगळी कोथिंबीर मी इथे घालून घेतलेली आहे. बारीक चिरायची, जेणेकरून आपल्या सोऱ्यामध्ये कोथिंबीर अडकणार नाही याची काळजी घ्या. आणि हे सगळं व्यवस्थित आता हे मी मिक्स करून घेते. हे पहा, आधी दोन्ही हाताने आपल्या हे पीठ खालपासून वरपर्यंत व्यवस्थित मिक्स करायचं, जेणेकरून आपलं जे लाल तिखट मीठ सगळं आहे ना, हे सगळं या पिठामध्ये हे बघा मिक्स झालेलं. मी आता ते सगळं ना एका मोठ्या परातीत काढून घेतलेलं आहे आणि ते मिक्स केले. आता यामध्ये कोमट करून 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. हे 1.5 ग्लास पाणी मी थोडं थोडं करून घालते आणि याची कणिक मळून घेते मी. आता पहा, थोडं थोडं करून घालते. यामध्ये आपल्याला कसलंच मोहन वापरायचं नाही. बिना मोहन वापरता अगदी ठिसूळ ही आपली चकली होते. थोडं थोडं करून पाणी घालून आपण याची एक छान अशी कणिक तयार करून घेऊया. हे पहा, आता ना इथे माझी कणिक जवळजवळ मळून तयार झालेली आहे. ही पाहू शकता तुम्ही. हे पहा, छान अशी कणिक झाली. आता ना ही आपल्याला अशीच ठेवून द्यायची आहे. जवळजवळ अर्धा तास आपल्याला कणिक व्यवस्थित भिजू द्यायची आहे. यावरती मी झाकण ठेवून देते आणि अर्धा तासानंतर याला हे पहा काढून पाहूयात. पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे. हे पहा, सॉफ्ट झाले, बोट जात आहेत आतमध्ये. आता एक सोऱ्या घ्यायचा आहे असा आपल्याला. तुम्ही कुठलाही सोऱ्या वापरू शकता. माझ्याकडे असा सोऱ्या आहे. ह्या सोऱ्याला पूर्णपणे आपण ओपन करून घेऊयात सुरुवातीला. हे पहा, आणि यामध्ये स्टार आकाराची चाळणी असते, तर ही चाळणी आपल्याला चकलीसाठी वापरायची आहे. आता एक पिठाचा मोठा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा गोळा यामध्ये जसं बसेल ना तेवढं पीठ आपल्याला या सोऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे पहा, अगदी सगळ्या साईडनं पॅक करायचं आहे पीठ घालून. अजिबात मध्ये हवा असायला नको, कारण एअर जर मध्ये बसला तर आपली चकली मध्ये मध्येच तुटू शकते. त्यासाठी पूर्ण फिट्ट असं पीठ यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि वरतून आपल्याला या सोऱ्याचं झाकण लावून आता हे आपण पॅक करून घेऊया. हे ते पहा तुम्ही, अगदी पॅक असं पीठ बसवलं आहे मी. आता आपण चकली करण्यासाठी करूयात. हे पहा, आता इथे ना मी 3 प्लेट घेतलेले आहेत. तुम्ही पेपरवरती सुद्धा करू शकता. आता इथे बघा, मी अगदी गोल गुरगुरीत अशी आपली चकली होते. चकली टाकते वेळी ना अगदी गोल राऊंडमध्ये टाका. जवळजवळ वेढे घ्या आणि जेणेकरून जवळजवळ वेढे घेतल्यानंतर तेलात टाकते वेळी सुटणार नाहीत हे वेढे आपले. आणि जेव्हा आपली पूर्णपणे चकली तयार होईल ना, हे पहा, तुमच्या चॉईसनुसार लहान मोठी करू शकता. आता मी इथे तोडते आणि ही चकलीची गाठ ना आपल्याला इथं अशी पॅक करून द्यायची आहे कडेने. हे पहा, आणखीन एक चकली मी तुम्हाला घालून दाखवते. अजिबात तुटत वगैरे नाही आहे चकली. जेव्हा आपली चकली टाकून होईल ना, तेव्हा चकलीचं जेव्हा शेवटचं टोक असेल ते टोक आपल्याला चिटकवून घ्यायचं, जेणेकरून ते तेलात सुटणार नाही. हे पहा, आता सगळ्या चकल्या मी याच पद्धतीने करून घेणार आहे. इथे पाहू शकता तुम्ही, अगदी अप्रतिम अशा या चकल्या झालेल्या आहेत. चला तर मग आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण. तेल तापले का ते पाहून घेऊयात. इथे पहा, तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. तेल नेहमी चकलीसाठी ना मंद आचेवरती तळायचं. जास्त हाय फ्लेम करायची नाही आणि जास्त लो फ्लेमसुद्धा करायची नाही. आता इथे एक पिठाचा गोळा टाकून बघते मी. हे पिठाचा गोळा चटकन हे पहा वर आलेला आहे तळून, म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तळलेलं आहे. आता इथे मी ही चकली सोडते. ही पहा, काही हरकत नाही. एखादा वेळा जरी तेलामध्ये सोडते वेळी बाजूला सरकला तर काही होत नाही, ते व्यवस्थितच बसतं. हे पहा, पण टोक नेहमी जोडवायचं चकली बनवते वेळी, तुटणार नाही. मी या सगळ्या चकल्या एके वेळी ना 4च चकल्या मी कढईमध्ये टाकते. हे पहा, आता आणखीन एक चकली सोडते मी. चकली नेहमी अशी हातावरती घ्यायची आणि वरतून अशी सोडून द्यायची, जेणेकरून आपल्या हातालाही तेल भाजणार नाही. आता इथे पहा, आपल्या चकल्यांना मी या उलट दिशेने परतून घेते सगळ्या. हे पहा, अगदी छान अशा झालेल्या आहेत. एक 5 ते 7 मिनिटानंतर चकली आपल्याला विरुद्ध दिशेनंतर फिरवायची आहे. हे पहा,
अशी, जेणेकरून दोन्हीही तळांनी व्यवस्थित आपल्या चकल्या तळल्या जातील. आता छान अशा आपल्या चकल्या तळलेल्या आहेत. आता मी ह्या काढून घेते. हे पहा, अगदी सुंदर असा कलरसुद्धा आलेला आहे, रंग सुरेख आहे आणि चवसुद्धा अप्रतिम आहे. याच पद्धतीने आपल्याला सगळ्या चकल्या करून घ्यायच्या आहेत. हे पहा, आता माझ्या ना जवळजवळ इथे सगळ्या चकल्या तयार करून झालेल्या आहेत. आता शेवटची एक आणखीन तुम्हाला मी टाकून दाखवते चकली कशी टाकायची. हे पहा, आता इथे पुन्हा मी ना सगळ्या चकल्या आता व्यवस्थित अशा हातावरती घ्यायच्या आणि अशा सोडून द्यायच्या. जास्त वरून टाकू नका, नाहीतर मग आपल्या अंगावरती तेल उडू शकतं, भाजू शकतं. व्यवस्थित जपून चकल्या करा. हे पहा, आता इथे एके वेळी 4च चकल्या तळायला घ्यायच्या, जेणेकरून चकलीही सुद्धा कच्ची राहणार नाही आणि आपल्यालाही तळतेवेळी त्रास होणार नाहीत आणि चकलीही तुटणार नाही. आता ही सगळ्या चकल्या माझ्या तळून झालेल्या आहेत. काय अप्रतिम अशा या चकल्या झालेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही, हा रंग पहा किती सुरेख आलेला आहे. हे पहा, आता सगळ्या चकल्या मी काढून घेते. हे पाहू शकता तुम्ही, एकसुद्धा आपली चकली तेलात विरघळली नाही. व्यवस्थित टीप लक्षात ठेवलात तर चकल्यासुद्धा विरघळत नाहीत. आता आपल्या सगळ्या चकल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, खूप छान अशा अगदी ठिसूळ, खुसखुशीत, रंगसुद्धा सुरेख आणि चवसुद्धा अप्रतिम अशी झालेली आहे. हे पहा तुम्ही, अगदी छान झालेली आहे. गोल आणि गुरगुरीत झालेल्या आहेत. एकसुद्धा चकली तुटलेली नाही आपली. तर तुम्हाला गव्हाच्या पिठाची चकली कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा भेटूयात नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा.